समीर म्हात्रे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तर सागर नामदेव पाटील यांच्याकडून लागणारं 100 लिटर डिझेल देण्यात आले आहेत आणि कल्पेश पाटील यांच्याकडून 50 लिटर डिझेल. सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोनमध्ये जोडण्यासाठी विपुल पाटील यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद अत्परांजी म्हात्रे. आपण सध्या अनुभवतो न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब दासई व शिवशंभू एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025. आणि आज ही स्पर्धेची पहिली रजनी. पहिल्या रात्रीमधील हा तिसरा सामना. एका बाजूला भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशेणी आणि त्यांच्या विरुद्ध अजनबी ओळे. चंद्रकांत स्मृती वशेणी या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले अजनबी ओळे या संघाला. सलामीला आला विशाल गायकवाड आणि त्याला साथ देईल आशिष म्हात्रे. पहिलाच बॉल गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहू शकतोय विशाल म्हात्रेचा हा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. लावडली अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न राहिलाय. एक वेगवान हा गोलंदाज सातत्यानं उरणपूर्व विभागातील आणि आता मात्र चांगली कामगिरी करत असताना आपण चंद्रकांत स्मृती वैशाली संघाची पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज विशाल म्हात्रेचं पहिलं बॉल निर्धाव गेलाय. आखूट टप्प्याचा बॉल बॅटची लिडिंग एज. विशालचे हे चांगलं षटक विशाल गायकवाडच्या समोर. मागील 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे हाताळले गेले. डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज अजनबी ओळे संघाचा विशाल आहे, पण त्याच्या समोर तेवढीच तेज तरार गोलंदाजी सध्या करतोय हा गोलंदाज विशाल म्हात्रे. सातत्यानं उरण पूर्व विभागातील एक नामांकित संघ भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशेणी संघ सध्या गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्याचा हा बॉल आहे. तेच तरार पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच लाईन आणि तेच लेन. सलग तिसरा चेंडू निर्धाव आलाय. कमालीची आता गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विशाल म्हात्रेच्या माध्यमातून. अचूक टप्पा, चांगली लाईन आणि त्याच लेन सध्या गोलंदाजी करतोय. एक नामांकित हा गोलंदाज आहे आणि आता मात्र चांगली कामगिरी करत असताना चंद्रकांत स्मृती वशेणी संघासाठी. आखूट टप्प्याचा हा बॉल आहे. चांगला फटका खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजन. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्या हातातून चेंडू निसटलाय आणि या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील आलेला विशाल गायकवाडच्या बॅट मधून हा पहिला चौकार. 3 चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. एक्स्ट्रा कव्हरेज दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये या फटका खेचून काढलाय. जिथे मिळाल्या गेल्या त्या धावा 4 धावांचा श्री गणेश झालाय अजनबी ओळे संघाकरता. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एकमेकाच्या विरुद्ध ते लढत आहेत. निमित्त आहे श्रद्धांजली चषक 2025 ची ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. लगावला आणखीन एक नेत्रदीपक फटका. विशाल गायकवाडच्या बॅट मधून आलेला हा आणखीन एक दर्जेदार हा षटकार. सुरुवातीची 3 चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्यानंतर आता प्रॉपर कनेक्ट होतात बॉल. प्रत्येक चेंडूला आता सीमा पार नेत आहेत आणि या 5 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात त्या 10 धावा. अजनबी ओळे संघ बलाढ्य संघ आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील केली जाते. शरावर इजा देणारा चेंडू आपण जरूर पाहिलात. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. अनेक प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. उरण पूर्व विभागातील एक मातब्बर संघ आहे भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशेणी संघ. अनेक प्रेक्षक तुम्हाला एक रंगणाच्या बाहेर पाहायला मिळतील आणि वशेणी संघ म्हटल्यानंतर उरण पूर्व विभागातील एक गोड आवाज, सातत्यानं ज्या आवाजाची एक वेगळी दहशत नेहमी पाहायला मिळाली. व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग प्रवीणजी ठाकूर सरांचा संघ आणि त्यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतात वशेणी संघासाठी. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 10 धावा. अजनबी ओळे म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात आणि तेव्हा ओळे संघाचा आपण मातबर खेळ पाहत असतो. अनेक
या टेनिस क्रिकेटच्या पटलावर किंवा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अनेक फॉर्मॅट ओळे गावानं आणलेत आणि त्यांचा संघ आज क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करतोय. स्ट्राईकला आलेत आशिष म्हात्रे, उजव्या हाताचा आणखीन एक आक्रमक फलंदाज दाखल झालाय आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रणित म्हात्रे दाखल होईल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आले होते आणि त्यानंतर आक्रमण केलं विशाल गायकवाडनं. आडव्या बॅटनं स्वागत केलंय प्रणित म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर. आशिष म्हात्रेच्या बॅटमधून आलेला मिड विकेट क्षेत्र क्लिअर केला धावा आणि 7 बिनशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या बिनबाद 16 धावा. थोडीशी गुलाबी थंडी आज जरूर जाणवते. अतिशय चांगलं असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये चालू असलेली पहिल्या रात्रीतील हा तिसरा सामना आपण सध्या एन्जॉय करतोय. फुलटॉस बॉल आहे, त्याच्यावर देखील आक्रमण केलं जात आहे. चेंडूला पाठवलंय अश्विन म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आशिष म्हात्रेनं लगावलेत बॅक टू षटकार. उजव्या हाताचा हा आक्रमक फलंदाज आणि त्याच्यावर त्यानं मात्र प्रतिहल्ले चढवलेत प्रणित म्हात्रेच्या विरुद्ध. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके येताना पाहायला मिळालेत आणि या 2 मोठे फटक्यानं धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 22 धावा. दोन चेंडूवर 2 मोठे फटके आले, 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळालेत आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर लुक समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल रन्स फक्त मिळेल आणि या एकेरी धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा. एका बाजूला आपण चंद्रकांत स्मृती वैशेणी संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, तर तेवढी चांगली मातबर सध्या बॅटिंग करतोय अजनबी ओळे संघ. दुसरं षटक प्रगती पथावर आहे प्रणित म्हात्रेचं षटक, जिथं चांगली सुरुवात केली आहे आशिष म्हात्रेनं. डावखुऱ्या त्याचे फलंदाज आता विशाल गायकवाड समोर आलेत. पावाला आपण पाहू शकता डावखुऱ्याचाच एक ओळे टेनिस मधील आक्रमक हा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. दुब्बादार बॅटिंग तो नेहमीच करत असतो. यावेळचा फटका फसलाय, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कॅच ऑफ द नाईट, कमालीचा झेल टिपलाय या क्षेत्ररक्षकानं आणि महत्वाची विकेट. इथून मात्र गोल्डन विकेट मिळवले गोलंदाज प्रणित म्हात्रेनं. पहिला हादरा लागलाय अजनबी ओळे टीमला. अगदी त्यानं बाद केलाय. पहिला हादरा लागलाय अजनबी ओळे टीमला आणि या शृंखलेसाठी दुतुमगावचे सचिनजी ठाकूर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शिवशंभो इंटरप्राइजेस व न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी आयोजित श्रद्धांजली चषक या आयोजन कमिटीसाठी आणि या स्पर्धेकरता सचिन ठाकूर धुतुम यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यावेळचा हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळतोय. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स फक्त मिळेल आणि एकेरी धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 24 धावा. पहिली विकेट आल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये खेळताना अजनबी ओळे संघ जरूर पाहायला मिळतोय, पण एक वेगळी दहशत रायगड क्रीडानगरीमध्ये या संघाची नेहमी राहिलाय. एक वेगळी दादागिरी नेहमीच ओळे संघाची क्रिकेटच्या कार्यक्रमात आपण पाहत असतो. यावेळचा बॉल पडल्यानंतर प्रणित म्हात्रेचं थोडंसं आतमध्ये वळवलाय. इथून मात्र दुसरं षटक संपत असताना पाहायला मिळतंय. 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना अजनबी ओळे या संघाच्या 1 बाद 24 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 1/24 धाबा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण विनंती करूयात यापुढील होणारा सामना मित 11 बहिरीनाथ धुतुम आणि त्यांच्या विरुद्ध देवा ग्रुप आवरे दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. मित 11 बहिरीनाथ धुतुम आणि त्यांच्या विरुद्ध देवा ग्रुप आवरे. मित 11 भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरुद्ध देवा ग्रुप आवरे. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. ही इनिंग संपण्या अगोदर आपण रिपोर्टिंग करा. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 24. आशिष पाटील आलाय गोलंदाज. आतिश पाटीलला आपण पाहू शकतोय. यावेळचा चांगला फटका इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल घेण्याचा प्रयत्न झाला. हातातून झेल निसटलाय. दुसरी धाव इथं अर्जित केली जाते आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 26 धाबा. झेल उडाला होता. घेण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाने केला होता पण त्यापासून दूर राहिलेत. त्यामुळं इथून मात्र मिळाल्या जातील त्या 2 धाबा. वैशिष्ट्य संघ म्हणल्यानंतर अनेक तुम्हाला समर्थक या संघाचे पाहायला मिळत असतात. नेहमीच उरण पूर्व विभागातील एक मातब्बर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि सध्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या संघाचा बोलबाला नेहमीच राहिलाय आणि हा संघ आज दाखल झालाय या क्रीडा नगरीमध्ये. अकुट टप्प्याचा बॉल त्यावर मात्र ताकद पाहायला मिळते. प्रॉपर टायमिंग केलंय. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न देखील झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि यावेळी आणखीन एक अफलातून झेल टिपला जातोय. महत्वाचा हादरा लागेल अजनबी ओळे संघाला आणि इथून फलंदाज होतील झेलबाद. डोंगरचे माऊले तुझे आयलू मी दर्शनाला. दोन्ही झेल काय अफलातून राहिले. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि त्यांच्या समर्थ लाईव्ह त्याला को पार्टनर आहेत आणि अतिशय चांगल्या रीतीनं हे आपण लाईव्ह पाहू शकताय. रायगडच्या लेदर संघातून अंडर 19 संघातून खेळताना आपण स्मित पाटीलला पाहू शकताय. चंद्रकांत स्मृती वैशिणी संघाचा खेळाडू आणि त्याने काय कमालीचे 2 झेल टिपलेत. काय एफर्ट पाहायला मिळाला. नवीन खेळाडू दाखल होईल. विद्याधर आलाय आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 2 धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 28 धावा. 28 रन्स 28 धावा धावपटला लागत असताना स्मित पाटीलचा आज आपण विशेष कौतुक करूयात. ज्या खरं तर खेळाडूचा आपण खेळ पाहत असतो. रायगड लेदरच्या संघातून सुद्धा तो खेळलाय आणि आज आपल्या ग्रामीण संघातून सुद्धा चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. यावेळचा हाफ ट्रॅकर बॉल आहे. लाऊडली अपील केली जाते. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमालीचं षटक राहिलंय ते म्हणजे आतिश पाटीलचं. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्ची गेल्यात. महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिलाय. विद्याधर म्हात्रे यांना आपण पाहू शकताय ज्यानं 2 चेंडू फेस केलेत. 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. ओळीसारख्या बलाढ्य संघाला थोडंसं जेरबंद केलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वैशिणी संघाची. रिव्हर्सचा फटका स्विच हिट चांगला दर्जेदार कनेक्ट झालाय. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. विद्याधर म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा रिव्हर्सचा पहिलाच चौकार.
सामना यावेळचा हा आखूड टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला तो गोलंदाजानं. एक आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या अजनबी ओळे संघाच्या या दोन्ही फलंदाजांनी जरूर केला, पण इथं सिंगल रन्स मिळाले जाईल. विशाल मात्रेचे षटक सध्या आपण अनुभवतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्या. इथून एखादी चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल, एखादी चांगली पार्टनरशिप तुम्हाला, एखादी चांगली भागीदारी बनवायला लागेल. कारण सुरुवातीला थोड्याशा धावा कमी आल्यात, लवकर फलंदाज महत्वाचे बाद झालेत आणि इथून आता बॉटम ऑर्डरच्या खेळाडूंना, मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. अजनबी ओळे संघा साडी धावपटलावर धाबा लागले गेले त्या 34 धाबा. यावेळचा हा तेज तर्रार वेगवान बॉल, गोलंदाज आपण विशेष कौतुक करूयात. उरण पूर्व विभागातील एक मातब्बर संघ आहे आणि अजून एक उरण पूर्व विभागातील मातब्बर संघ आत्ताच ज्यांनी खरं तर सरपंच जसं 2025 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली असा देवा ग्रुप आवरी इथं दाखल झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आज रायगडच्या ग्रामीण संघामध्ये ज्या संघाची दहशत नेहमी पाहायला मिळाली असं अजनबी ओळे सारख्या संघाला आज बांधून ठेवलंय. त्यामुळं कमालीची गोलंदाजी केली ती म्हणजे विशाल म्हात्रेनं. मागील 3 चेंडूमध्ये अवघी 1च धाव खर्ची केलाय. पुढील बॉल यावेळी हेलिकॉप्टर लुक समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला झेल घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. हातातून चेंडू निसटलाय. मिळाल्या जातील या चेंडूवर 2 धावा. दोन धाबा इथं मिळाल्या जातील आणि या 2 धाब्यांशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 36 धाबा, 36 रन्स. विशाल म्हात्रे सध्या गोलंदाजी करतायत. यावेळचा हा फटका हेलिकॉप्टर लुक समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. सिंगल फक्त रन्स मिळेल आणि या एकेरी रन्सनं धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 37 धाबा, 37 रन्स. अजनबी ओळे संघ थोडासा बॅकफुटला आलाय. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. आपण विनंती करतोय मीत 11 भैरवनाथ धुतुम संघाच्या कॅप्टनला आपण लगेच या. देवा ग्रुप आवरे संघाचे कॅप्टन आलेत. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय आणि इथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 3 धावा आणि या 3 धाबेनिशी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना अजनबी ओळे संघाच्या 40 धावा. चांगली सुरुवात राहिली आज गोलंदाजी करत असताना. भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी संघाची ही स्पर्धा एन्जॉय करतात आमची चिमुरडी धुतुमगावची ग्रीष्मी सचिन ठाकूर आणि तिच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वेलकम ग्रीष्मी सचिन ठाकूर धुतुम यांच्या वतीनं आपण शुभेच्छा देतो या स्पर्धेकरता आणि त्यांच्या वतीनं सुद्धा धुतुम संघासाठी स्पेशल शुभेच्छा आल्यात. आणि आता आपण परेश ठाकूर यांना व्यासपीठावर पाहू शकता. आताच ज्यांना खरं तर पहिली सुकन्या प्राप्त झाली, पहिली लक्ष्मी यांच्या घरी आली, श्याम ठाकूर यांची खरं तर हे सुपुत्र परेश ठाकूर यांचं इथं आगमन झालंय आणि या धुतुम संघासाठी ग्रीष्मी सचिन ठाकूर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेकरता सुद्धा ग्रीष्मी सचिन ठाकूर धुतुम यांच्या वतीने शुभेच्छा येतात. वळूयात या इनिंग मधील शेवटचा अजून एक षटक बाकी आहे. पुढील होणाऱ्या सामन्याची आपण थोड्याच वेळामध्ये नाणेफेकी करणार आहोत. एक जसं षटक संपेल तसं आपण नाणेफेकी करणार आहोत. शेवटचं षटक बाकी आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे गुरुवारी आत्मारामजी म्हात्रे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. वळूयात बॅक टू क्रिकेट, जिथं मैदानात चालू असलेला सामना. एका बाजूला अजनबी ओळे संघ सध्या फलंदाजी करतोय.
4 ओव्हरमध्ये धावा जमा केल्यात अजनबी ओळे संघानं 40 धावा. गोलंदाज दाखल होतील स्मित पाटील. ते सर्रार वेगवान बॉल, चेंडू पडल्यानंतर अँगल क्रिएट झालाय. रायगड लेदर प्रीमियर या खरं तर स्पर्धेमध्ये सुद्धा तो खेळलाय आणि रायगड लेदरच्या संघामधून सुद्धा या खेळाडूची नियुक्ती झालाय. त्यामुळं काय वेग आहे पाहायला मिळतोय. जवळजवळ बऱ्याच पावलांचा अंतर आहे आणि तेवढीच भन्नाट वेगवान आता गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावेळचा बॉल अतिशय चांगल्या दर्जाचा हा चेंडू, बॅटची लिडिंग एज, आणखीन एक हादरा लागलाय अजनबी ओवळे या संघाला. इथून फलंदाज होतील यावेळी झेलबाद. आणखीन एक हादरा लागलाय, विद्याधर मात्रे होतील झेलबाद. महत्वाची विकेट गोलंदाज स्मित पाटीलने मिळवलंय. या मॅच मध्ये 2 त्यांना कमालीचे झेल सुद्धा टिपलेत आणि हा खेळाडू रायगडच्या लेदर संघातून सुद्धा खेळलाय अंडर 19 मध्ये. त्याचं नाव आहे स्मित पाटील आणि अतिशय चांगली कामगिरी, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. त्याचा वेग काय भन्नाट राहिलाय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्मित पाटीलसाठी. 2 चेंडूवर एक महत्वाची विकेट त्याने मिळवलंय. अकोटप्प्याचा बॉल आहे. यावेळचा फटका चांगला, इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर धावा 4. चौकार आलाय मागील चेंडूवर खेळाडू मनोज दापोलकरच्या बॅटमधून. 44 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 44 रन्स. यावेळी आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कम्मालीचा झेल घेण्याचा प्रयत्न तिथं झालाय. आणखीन एक महत्वाची विकेट स्मित पाटीलने मिळवून दिलाय. चंद्रकांत स्मृती वशणी या संघासाठी आणि 4थ्या क्रमांकाचा खेळाडू होईल तिथं झेलबाद. जो सध्या भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी संघातून खेळतोय. अजनबी ओळेसारख्या बलाढ्य संघावर थोडं अधिराज्य गाजवलंय आजच्या रात्रीमध्ये वशिणी संघानं. कारण रायगड ग्रामीण मध्ये एक वेगळी दहशत ओळे या क्रिकेटच्या संघाची नेहमीच पाहायला मिळाली. ओपीडी असेल या संघानं मुंबईमध्ये जाऊन मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. यावेळचा बॉल आखोटप्प्याचा जरूर राहिलाय. पाठीमागे यष्टिरक्षकानं चांगला चेंडू तर पकडला. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. मैदानाच्या चौफेर आता टाळ्यांचा वर्षा होतोय कारण अंडर 19चा हा स्मित पाटील जो अंडर 16चा हा खेळाडू आहे. वय वर्ष 16 आहे आणि रायगड लेदरच्या संघातून सुद्धा खेळलाय आणि चांगली आज गुणवत्ता त्यानं प्राप्त केलाय. चांगलं कौशल्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना या इनिंग मधील शेवटचा बॉल. अकोटप्प्याचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडल्यास येथे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्मित पाटील साठी. 4 धावा त्यानं खर्ची केल्या. 2 महत्वाचे विकेट मिळवलेत आणि अतिशय चांगले हे षटक हाताळलंय आपल्या संघाकरता. 5 ओव्हरचा इथं खेळ समाप्त झालाय. 44 धावा जमा केल्यात अजनबी ओळे या संघानं आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी संघासमोर. आपण कुठेही जाऊ नका. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमची गुरुवर्य आत्मारामजी मात्रे. तिथं केली जाईल नाणेफेकी. धन्यवाद. या पुढची लढत आपण बघणार आहोत. मित 11 भैरवनाथ धुतुम विपक्ष प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे. या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकी करण्यासाठी मी योगेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करावी. अंपायर रिव्ह्यू फक्त असेल, खेळाडूंना रिव्ह्यू नसेल. 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकी होत आहेत. एका बाजूला बघत आहोत मित 11 भैरवनाथ धुतुम आणि देवा ग्रुप आवरे. नाणेफेकीचा कॉल आवरे संघाने जिंकलाय. तुमचं प्रथमतः अभिनंदन. या जासेच्या मैदानावर मला वाटतं पहिल्यांदाच आलात असेल नाईट रोशनीमध्ये. कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार?
आयोजन तर एक नंबर आहे आणि इतकी लाईट कुठं आपल्या उरणमध्ये पाहायला पण मिळत नाही इतका क्वालिटीची. निश्चितच नाणेफेकी जिंकली, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आणि या मैदानाचा विचार केला, बरेच सामने बघितले, भौगोलिक परिसराचा अभ्यास झाला असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल धुतूम संघाला? जास्तीत जास्त 50 ते 55 धावसंख्या. निश्चित धन्यवाद तुम्हाला, हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर भरूया आपण सोन्या, अर्थात आमच्या सर्वांचाच लाडका सोन्या याच्याकडं. नाणेफेकी हरली, पहिल्यांदा फलंदाजी तुमच्या वाट्याला आली. हे मैदान तुझ्या परिचित आहेत, या मैदानानं स्वप्नातली बाईक सुद्धा दिलेत आणि या मैदानावर आज कुठल्या इराद्यानं आणि काय योजना घेऊन मैदानात उतरलात? प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद मानेन की आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आशिष ठाकूरचं देखील धन्यवाद मानेन की आमची एंट्री टाकली. आणि ग्राउंड काय ओळखीचंच आहे आमचे, बघूया, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या खऱ्या अर्थानं सेफ मानली जात नाही, आलं बदललं क्रिकेट आहे, त्यामुळं प्रथम फलंदाजीच्या वाट्याला काय वाटतं? या मैदानाचा तुझा अंदाज आहे, किती धावसंख्या पहिल्या खेळीमध्ये तुम्हाला उभाराव्या लागतील? 5 ओव्हरमध्ये 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि बॉलिंग साईड पण आमची चांगलीच आहे. निश्चित तुम्हाला शुभेच्छा आणि या सामन्यासाठी हार्दिक तुला शुभेच्छा देतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा. जसा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा आवाज विपुल पाटील यांचाच आवाज असेल. हॅलो, धन्यवाद. विशेष सूचना येते खरं तर आयोजन कमिटीच्या वतीनं. एवढी सूचना असेल, जो येणार पॅनेल आहे 4 आपण ऑफिशियली पंच आहेत, 1 अंपायर कंपल्सरी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राहा, जेणेकरून स्पर्धेला कुठलाही विलंब नसेल. आम्ही विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमधील पहिला सामना असेल रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इथून सूचित करतोय की उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. 7 वाजता पहिला बॉल पडेल. रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई या दोन्ही संघाच्या कॅप्टनला जो उद्याचा पहिला सामना आहे 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. 7 वाजता पहिला बॉल पडेल. हॅलो, मैदान चेंडू घेऊन जा, तोपर्यंत आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले बोकुडविरा गावचे सन्माननीय सचिन पाटील यांना विनंती करतो की आपण या आपला मान सन्मान घेण्यासाठी. सन्माननीय श्री सचिन पाटील बोकडविरा, सचिन पाटील बोकडविरा यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आणि राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय की बोकडविऱ्यावरून खास आलेले आपले सन्माननीय अतिथी यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रतीक आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सचिनजी पाटील यांचं यथेच्छ मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. नेक्स्ट स्वागत असेल फुंडेगावचे आलेले, फुंडेगावहून आलेले सन्माननीय अतिथी कैलासजी म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण या अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे फुंडेगावचे कैलास म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. कैलास म्हात्रे यांचं स्वागत केलं जात आहे आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलात. जसा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा गोड आवाज आज उरण पनवेलला ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं भुरल घातली, जो आवाज प्रत्येकाच्या हृदयापर्यंत दस्तक देणारा आवाज विपुल पाटील यांचा असेल. उड्यात जिथं गरज आहे 45 धावांची, भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वैष्णी या संघाला. प्रथमतः पूर्वार्धामध्ये 44 धावा जमा केल्यात अजनबी ओवळे या संघानं. दोन्ही बलाढ्य संघ आहेत एकमेकाच्या विरुद्ध. या क्रीडांगणाने आज या पहिल्या रात्रीमध्ये 50 धावा सुद्धा डिफेन्स केल्यात, त्या म्हणजे ओढापण वहाळ संघानं. त्यामुळं क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे.
पाहूया या आज मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल का, कारण ओळे संघाची गोलंदाजी त्यांची भेदकता नेहमीच पाहायला मिळत असते. 45चा पाठला करायचा. सलामीची जोडी मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकला आपण जीवित म्हात्रेला पाहू शकताय. नॉनस्ट्राईक एंडला अतुल ठाकूर, अंतिम ठाकूर एक नामांकित हा खेळाडू दाखल झाला आणि गोलंदाजसाठी विशाल गायकवाड पावा दाखल होत आहे. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान आहे. पहिला बॉल आडव्या बॅटनं स्विच केलाय. तेवढाच उत्तम दर्जाचा झेल. ही मॅच हाय व्होल्टेज होणार यात किंबहुना शंका नाहीये. पहिल्या चेंडवर महत्वाचा विकेट. जीवित मात्रेला भोपलाय न फोडता परतीचा इशारा दाखवलाय विशाल गायकवाडनं. कडे पाहिलं जातं. खरं तर ॲडव्होकेट अशी खणखणी ज्यांच्याकडे पदवी आहेत, अनेक जेव्हा अन्याय होत असतात या विभागामध्ये, तेव्हा खरं तर न्यायाची भाषा बोलणारे रत्नदीप पाटील, ॲडव्होकेट रत्नदीप पाटील दादांचं इथं शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत सातत्यानं त्यांच्या समवेत आमचे अमोल दादा यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळतंय. जेव्हा खरं तर उरणमध्ये वाहतूक कोंडी होत होती तेव्हा रस्त्यावर उतरून खरं तर काले कपडे दाखवून या सरकारला सुद्धा जागा खणखणीत केलं होतं. असे ॲडव्होकेट रत्नदीप पाटील यांचं आगमन झालंय. यावेळचा हा बॉल यश शिक्षकाच्या हातातून झाली चुकी. बॅट स्वरूपात मिळाल्या जातील या 4 धावा. चार धाबा आल्यात. प्रतीत पाटील याच्या बॅट मधून आलेल्या या 4 धावा. लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा फटका गेला होता आणि या चेंडूवर मात्र 4 धावा जमा केल्यात. त्या बॅटिंग करणाऱ्या चंद्रकांत स्मृती वशिणी या संघानं चांगली सुरुवात राहिली. पूर्वार्धामध्ये थोडंसं जखडून ठेवलं होतं अजनबी ओवळे टीमला आणि पहिल्या चेंडूवर जरूर पलटवार झालेत. पहिला महत्वाचा खेळाडू जीवित मात्र जरी शून्यावर बाद झाला असला तरी या मैदानात तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. त्यावेळचा बॉल लेफ्ट करून दिलाय. पडल्यानंतर अँगल क्रिएट करणारी गोलंदाजी आहे विशाल गायकवाड, यासाठी ओळखला जातो. एक नामांकित गोलंदाज आहे. ओवळे टेनिस क्रिकेट म्हणले की गोलंदाजांची खरं तर ही भूमी आहे आणि या भूमीतून अनेक सारे नामांकित आपण गोलंदाज पाहिलेत. पण त्यामध्ये शंकरदादा म्हात्रे असतील, आमचे रिव्हॉल्व म्हात्रे असतील, हे नामांकित गोलंदाज घडलेत आणि त्यांच्या गावातील संघ सध्या चांगली गोलंदाजी देखील करतोय. डॉट बॉल आलाय विशाल गायकवाडचा. नेक्स्ट बॉल प्रतीत पाटीलच्या समोर हलक्या हाताने खेळला जातोय. लाऊडली अपील जरूर झाल्या. सिंगल रन्स इथून मिळेल लेग बाईज परिणामी. एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 5 धाबा. 5 धाबा धावपट्टा लागत असताना अंतिम ठाकूर आलेत. पाच धावपट्टा लागत असताना अंतिम ठाकूर यांना आपण पाहू शकता. चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाचा एक आक्रमक खेळाडू, नेहमीच गोलंदाजांचं कर्दन काळ म्हणून ज्याची ओळख राहिलाय त्या विभागातील एक मातब्बर खेळाडू आहे अंतिम ठाकूर. तो सध्या स्ट्राईकला आहे. त्याच्या समोर तेवढाच एक नामवंत गोलंदाज विशाल गायकवाड. हा ट्रॅकर बॉल त्याच्यावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न होतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय त्यामुळे सिंगल रन्स फक्त मिळेल आणि या एके धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या 6 धावा. 45 धावा ह्या जरी कागदावर दिसायला सोप्या असल्या तरी या मैदानामध्ये थोड्याशा कठीण बनल्यात, कारण ओवळे संघाची गोलंदाजीची भेदकता सध्या पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळतात. विशाल गायकवाड हा परिपक्व गोलंदाज आहे, त्याच्याकडे बरेचसे व्हेरिएशन आहेत. कधी तुम्हाला फिंगर रोल तो चेंडू टाकतोय, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, अशा अनेक गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरल्यात आणि चांगली सध्या तो गोलंदाजी करतोय ओवळे संघासाठी. यावेळचा बॉल पूर्णपणे कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न देखील झालाय. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना बैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद.
6 धावा. लई झाला नुकदादाचा उरण शहराला आला आला रे आमचा अनुप पाटील आला 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 रे. या स्पर्धेची मुख्य जनक अनुपदादा पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेले आपण संगीत ऐकतोय. सातत्याने एक यशस्वी आयोजक राहिलेत. अनेक संघांचे पुरस्कर्ते असतात. AR एंटरप्राइजेस तुर्बे असेल, AR एंटरप्राइजेस मुरबे असेल, अनेक मोठमोठ्या संघांना जे पुरस्कृत राहिलेत. आणि क्रिकेट हा ज्यांनी खरं तर धर्म मानलाय अशी अनुपदादा पाटील यांची आपण ही शृंखला पाहतोय. परफेक्ट स्पर्धा म्हणू शकताय. सातत्यानं अनेक खरं तर या स्पर्धेचा बोलबाला या संपूर्ण पंचकृषीमध्ये पाहायला मिळत असतो. गोलंदाज दाखल होतील. दुसरे षटक आदेश मुंगाजी इथं दाखल झालाय. पहिला बॉल आणि त्यावर लॉफ्टेड फटका, हॅमर शॉट चालवलाय लॉंग ऑफच्या वरतून. यावेळी खेळाडूच्या बॅट मधून आलेला आणखीन एक मोठा फटका. मिळतील धाबा 6. षटकार आलाय आणि षटकार आलाय. आदेश मुंगाजीचं स्वागत केलंय. खेळाडू प्रतीत पाटीलनं लगावलाय हा षटकार. अंतिम ठाकूरच्या बॅटमधून डी बॅकवर्ड स्क्वेलेकच्या दिशेनं फटका सजवलाय. आणखीन एक चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडं. षटकारानंतर आलेला अंतिमच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार हा दुव्वादार चौकार. मागील गत वर्षामध्ये आपण उरण पूर्व विभागाची प्रीमियर लीग पाहिली होती. त्या संघातून खेळत असताना या खेळाडूच्या नावावर एक बाईक पाहिली होती. नितीश पाटील ज्या स्पर्धेचे मुख्य आपल्याला आयोजक पाहायला मिळाले होते. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी करणारा अंतिम ठाकूर बैशिणी गावाच्या क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी छाप ज्या खेळाडूची नेहमीच राहिलंय ते नाव आहे अंतिम ठाकूर. पुढे आलाय चांगला फटका. प्रॉपर हा फटका पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक गडबडलाय. आणखीन एक चुकी झाल्या अजनेबी ओळे संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. अंतिम ठाकूरच्या बॅटमधून आलेला हा अतिशय चांगली अशी सुरुवात आता केली आहे अंतिम ठाकूरनं. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवली होती पण त्यानंतर आता डगमगला नाहीये वशिनी टीम. लोअर फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथर मध्ये चेंडू अडवलाय आदेश मुंगाजीनं. त्यामुळं बऱ्याच उशिरानं एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 20 धाबा धावपटा लागल्या गेल्यात. अजूनही 25 धाबांची गरज आहे. अनेक मान्यवर तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतील. एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. यावेळचा बॉल वेगानं हाताळलाय. यावेळी बॅटची लिडिंग एज स्पोर्टमॅनशिप अंतिम ठाकूरची. खेळाडूंनी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अंतिम ठाकूरसाठी.
धावसंख्येवर महत्वाचा खेळाडू बाद केला. कम्मालीची बॅटिंग दाखवली ती म्हणजे अंतिमनं आणि त्याला मात्र परत इशारा सुद्धा गोलंदाजांना दाखवला. अतिशय चांगल्या रीतीनं आपण हा सामना सध्या एन्जॉय करतोय. यावेळी आलेल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्र वेगाने आले डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता. बाल बचावलेत खेळाडू. सिंगल रन्स इथून मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागले गेल्यात. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपटला लागले गेल्यात आणि अजूनही येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये धावा जमा करायच्या आहेत. त्या 24 धावा 18 बॉल आणि आणखीन 24 धावांची गरज. यावेळचा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडला. शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटतोय. बॅकअप फार चांगला आहे पण इथून या चेंडूवर डिसिजन आमच्यापर्यंत येईल. मिळाल्या जातील या चेंडूवर 4 धावा. चौकार आला विद्याधर मात्र यांच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण केले खेळाडू अनिश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 25 धावा धावपटला लागले गेल्यात. अतिशय चांगल्या रीतीने ही मॅच सध्या आपण बोलतोय आपण बॅक टू क्रिकेट जिथं पंच डिस्कस करतात खेळाडूंसोबत. एक महत्वाची आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय. सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यातील एक लोकप्रिय स्पर्धा. अनेक क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर ज्या स्पर्धेनं अधिराज्य गाजवलंय कारण या स्पर्धेमध्ये नव्यानं काहीतरी नवीन वेगळंच पाहायला मिळत असतं. अकूट टप्प्याचा बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे अनिश पाटीलचा. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विशेष कौतुक करूयात आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह करणारी म्हणजे समर्थ लाईव्ह आणि त्यांच्यासोबत 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह करताना पाहतात त्यांचं त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. यावेळचा बॉल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलाय. सिंगल रन्स मिळाले. डायरेक्ट थ्रू जरूर झालाय. एका धावेवरच थांबावं लागेल आणि एका धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या 26 धावा समीकरता थोडंसं बदललं जात आहे. येणारे आता 15 बॉल आणि जिंकण्यासाठी भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशेणी या संघाला आणखीन 19 धावांची गरज. 15 बॉल 19 धावा 19 धावा 15 चेंडू हे समीकरण असेल या क्रीडांगणामध्ये. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न देखील होता. आउटसाइड ऑफ स्टंप शर्वेक्षा थोडासा दूर ठेवला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. एकेरी रन्स धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या 27 धावा 27 रन्स. येणारे अजूनही 15 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. यावेळचा हा बॉल पूर्णपणे खोलामध्ये टाकलाय. थोडंसं शांत ठेवलंय आता वशिणी टीमला. ही मॅच तेवढी सोपी नाही आहे जेवढं करतो वशिणी संघ समजतोय कारण तेवढाच बलाढ्य संघ आहे अजनबी ओळे. रायगड ग्रामीण डिस्ट्रिक्टमध्ये एक वेगळी दहशत एक वेगळा दबदबा निर्माण केला होता ओळे संघानं आणि तीच दहशत पुन्हा एकदा घेऊन या क्रीडांगणामध्ये दाखल झाले. संघर्ष करतायत. एक धावा वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे ओळे संघाचा. यावेळचा हा बॉल बॅटची लिडिंग एज आणखीन एक हाताला लागेल चंद्रकांत स्मृती वशिणी संघाला आणि इथून फलंदाज अनिश पाटील होतील झेल बाद. दाखल होतील. प्रतीत पाटील मागील चेंडूवर बाद झालेत.
बॅटची लिडिंग एज लागले आणि महत्वाची विकेट सुद्धा मिळाल्या. वशिडी संघाचे जर पुष्कर पाटील बॅटिंगसाठी आले तर प्रत्येक षटकारासाठी साई पाटील चिरले यांच्या वतीने 1000 रुपये आणि बॅक टू बॅक 2 षटका जरी मारले तर त्यांच्यासाठी पुष्कर पाटीलसाठी 3000चं कॅश प्राइज हे आलंय. चैतन्य पाटील यांच्या वतीने बक्षीस देत आहे पुष्कर पाटीलसाठी. पण मैदानात नवीन खेळाडू दाखल झाला आतिश पाटील. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 27, येणारे 13 बॉल आणि 18 धावांची गरज. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आले. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळतात. चेंडू अडवला देखील चांगला होता. शेवटच्या क्षणाला थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळते. थ्रो सुद्धा चुकीचा. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण 2च धावावर थांबावं लागेल. एका चेंडूवर हे तुम्हाला महानाट्य पाहायला मिळालं कारण चेंडू ज्या वेगानं मारला होता त्याच वेगानं देखील अडवला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत आणि त्यानंतर थ्रो सुद्धा चुकीचा झाला. त्यानंतर या चेंडूवर आल्या त्या 2 धावा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. येणारे अजूनही 12 बॉल आणि जिंकण्यासाठी बैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाला आणखीन 16 धावांची गरज आहे. होत असतात. एवढी लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि तेवढी तमाम प्रेक्षकांची गर्दी आहे. बोगळविऱ्याच्या क्रीडांगणामध्ये रणजी क्रिकेटची स्पर्धा दररोज चालू आहे पण आज पसंती दिली आहे ती या स्पर्धेला प्रेक्षकांनी. आज चंद्रकांत स्मृती वशिणी संघाच्या पाठीचे पाठीराखे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल गोलंदाज दाखल होतील विशाल गायकवाड. यावेळचा हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. सिंगल रन्स इथून मिळेल. 30 धावा धावपटा लागल्या गेल्यात. अजूनही 11 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 11 मध्ये 15 बनवायच्या आहेत. हा सामना थोडासा आता कठीण बनलाय. चांगली या प्रकारे गोलंदाजी करतात गोलंदाज विशाल गायकवाड. पावा सध्या दाखल झालाय. एखादा ब्रेक थ्रू एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकते अजनीबी ओळी संघासाठी आणि एखादा षटकार वशिडी संघाला इथून कमबॅक करून देऊ शकतोय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता. इथून 1 धाव मिळाली जाते. स्वतःवर जरूर नाराज असेल. एक धाव वाचवण्यासाठी आता घाम गाळावा लागतोय तो म्हणजे अजनबी ओळे संघाला. एक आकडा फार महत्वाचा आणि इथून मात्र एका धावेसाठी आता संघर्ष सुद्धा करावा लागतोय ते म्हणजे बैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाला. त्यामुळे ही मॅच थोडीशी आता इंटरेस्टिंग राहील. या मॅच मध्ये खेळणारे खरं तर सर्व खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात आणि असं म्हणतात की प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. इथून तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल आणि आता 14 धावांची गरज. चेंडूपेक्षा आता 3 धावा एक्स्ट्रा आहेत. या पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्हाला आता गोलंदाजी करावी लागेल अजनबी ओळे टीमला. समोर मात्र तेवढाच एक मातबर खेळाडू अनिश पाटील ज्याने एक चौकार लगावलाय. अकुटप्याचा बॉल त्यावर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलंय. मिळतील या चेंडूवर संघर्ष मिळालेला हा षटकार. आणि आता 8 धाबांची गरज आहे. षटकार आलाय अनिश पाटीलच्या बॅटमधून. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 37 धाबा 37 रन्स. धावपट्टा लागत असताना अतिशय चांगला असा सामना सध्या आपण रंगताना पाहू शकतोय. बरेचसे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय सुद्धा करतात. त्यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तेवढीच तमाम प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहिले संदीप शेठ ठाकूर, अनुप शेठ पाटील, संकेत शेठ ठाकूर आणि आदित्य पाटील या खरं तर यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा पाहायला मिळते. सालाबाद प्रमाणे वर्ष 7व्या 3रं पर्व आहे श्रद्धांजली चषकाचं. त्यामुळे या विभागातील एक लोकप्रिय स्पर्धा
म्हणून या स्पर्धेकडे पाहायला जातं. येणारी 9 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाबांची गरज आहे. गोलंदाजी इथं दाखल होतील विशाल गायकवाड, पावा दाखल झालाय. समोर अनिश पाटील. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल रन्स फक्त आले. थ्रो थोडासा चुकीचा झालाय, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 39 धावा. प्रयत्न चांगले राहिलेत आज भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाचे, त्यामुळे आता या मॅच मधलं समीकरण बदललं जाईल. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल. महत्वाची आहे आपण का तर मॅच पाहतोय. मगाशी 72 धाबा सुद्धा चेस झाल्यात. कान्होबा कुंडेबाळ संघानं आर्यस कोटना संघाच्या विरुद्ध काढल्यात. पहिल्या मॅच मध्ये आपण 50 धाबा डिफेन्स करताना ओढा पण वहाळ या संघाला पाहिलंय, त्यामुळे या रात्रीमध्ये बरंच दडलंय. फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे आला होता. आणखीन एक विकेट मिळवले गोलंदाज विशाल गायकवाडनं. आता समीकरण बदललं जाईल. येणारी 7 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धाबांची गरज. पाटील यांच्या वतीने बक्षीस येते. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे त्यांच्या वतीने दिलं जाईल. पुष्कर पाटील यांच्यासाठी बक्षीस आलंय. चैतन्य गोवर्धन पाटील यांच्या वतीने बक्षीस येताना पाहायला मिळते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ते अध्यक्ष राहिलेत आणि त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा येतात. या परिसरामधील एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहायला जात आहे. येणारी 7 बॉल 6ची गरज. पुष्कर पाटील आलाय ऑन द स्ट्राईक. विशाल गायकवाड गोलंदाज दाखल आहे आणि त्याच्या षटकातील हा शेवटचा बॉल. लोवर पुल टॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स फक्त मिळेल. एक डायरेक्ट थ्रो येताना पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये अजूनही ही मॅच सोडायला तयार नाही अजनबी ओळे संघ. इथून अजूनही बरंच काही दडलंय या मॅच मध्ये. येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे, ती म्हणजे भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाला 5 धाबांची. काल ठाण्याला गेल तू जरी आला पुष्कर पाटील यांच्या बॅट मधून, तर चैतन्य गोवर्धन पाटील चिरले यांच्या वतीने तब्बल आता 2000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. एकाच षटकाराला आता 2000चं कॅश प्राइज आलंय. चैतन्य गोवर्धन पाटील यांच्या वतीने बक्षीस देत आहे. 6 मध्ये आता 5 बनवायचे आहेत. सतीश म्हात्रे गोलंदाज दाखल झालेत. आणखीन एक नामांकित हे गोलंदाज, कित्येक वर्षाचा करता दांडगा अनुभव आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आशिष दादा ठाकूर आणि त्यांच्या समेत अरुण दादा ठाकूर यांचं आगमन झालंय. पहिलाच बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स मिळाले. दुसरीसाठी पलटले देखील. इथं धोका उद्भवू शकतोय, पण बाल बचावलेत. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. इथे एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते. आणि आता मात्र एका धावेसाठी संघर्ष सुद्धा करायला लावलाय अजनबी ओळे संघानं. तो म्हणजे चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाला एका धावेचं आता महत्व कळायला लागलंय. पूर्वार्धामध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या होत्या बॅटिंग करताना अजनबी ओळे संघाकडून, आणि आता उत्तरामध्ये त्या चुकांची खरं तर आता थोडीशी समोर या चुका आता जरूर जाणवत्यात.
समीकरण थोडंसं बदललं जाईल. येणारे 5 बॉल आणि आता जिंकण्यासाठी वैशाली संघाला 3 धावांची गरज. अगदी क्लोज फिल्डिंग पाहायला मिळते. पुढे आले, चांगला फटका सजवलाय, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. पुष्कर पाटीलनं ही मॅच जिंकवली आणि त्याच्यासाठी चैतन्य गोवर्धन पाटील चिरले यांच्या वतीनं 2 कॅश प्राइज इथं आमच्याकडे जमा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. च्या अपेक्षा करतो मी आज